खरंच मला सोडून हे घर सोडून जाणार तू? हो आई, कारण आम्ही जर इथे राहिलो ना तर सतत हे काही ना काही कारणाने तुमचा अपमान करणार आणि ते मला अजिबात सहन होणार नाही. आई, म्हणायला आपलं नातं सासू सुनेचं आहे, पण आपण सख्या मैत्रिणीपेक्षा कमी आहोत का? कित्येक तरी गोष्टी नकळतपणे मी तुमच्याकडनं शिकली आणि अजूनही शिकतेच आहे. आई, एकत्र राहून नातं दुरावण्यापेक्षा वेगळं राहून सांभाळलेलं बरं नाही का? काय झालं? काही चुकीचं बोलले का मी? नाही का? तू कशी चुकशील? पण तू एक काम, ते बघ मी बोलते संतोषी, तू नको काळजी करू. अगं मी समजावते ना त्याला. आई अहो, तुम्हाला असं वाटतंय का मी बोलले नसेन त्यांच्याशी? खूपदा बोलून झालं पण काही उपयोग नाही. हो, ते काही ऐकतच नाही. तुम्हाला माहिती आहे मी घरघंटीचा तास का धरला होता? कारण जेव्हा मी या घरातनं जाईन तेव्हा तुमचं काय होईल? तुम्हाला एकटं वाटू नये एवढीच इच्छा होती. या क्षणी मी तुम्हाला खूप स्वार्थी वाटत असेल ना? तू आणि स्वार्थी? अगं माझ्या वीणाबद्दल असा विचार माझ्या मनाला शिवू पण नाही शकत का? आई, खरं खरं सांगा, माझ्यावर चिडला नाहीत ना तुम्ही? मला हे घर सोडून जायची अजिबात इच्छा नाही आहे, पण काय करू, माझं नाईलाज आहे. अगं लाडकी आहेस तू माझी, तुझ्यावर रागवणार मी, तुझ्यावर चिडणार शक्य तरी आहे का मला? पण एक मात्र खरं, तू मला या घराला सोडून कायमचं निघतेस. वाईट मात्र निश्चित वाटलं. तुझ्याशिवाय या घरात राहणं. संतोष, अरे तू घर सोडून जा असं मी म्हणालो होतो, कारण एक बाप म्हणून माझी अशी इच्छा होती की तुला जबाबदारीची जाणीव व्हावी. अरे तुम्ही जर आम्हा दोघांना विश्वासात घेऊन ही बातमी सांगितली असती, आम्ही काही विरोध केला नसता, आनंदच झाला असता. मुलांच्या प्रगतीच्या आड आई वडील कधीच येत नसतात रे. अरे स्वतःहून सांगितलं असतंच तर गोडधोड ठेवलं असतं देवासमोर आणि हा क्षण साजरा केला असता. पण आज ज्या पद्धतीने ही बातमी कानावर आली, इतकी चांगली बातमी ऐकून सुद्धा डोळ्यात पाणी आलं. काळजी करू नको, आम्ही दोघंही तुम्हाला अडवणार नाही आहोत. उलट आमच्या सदिच्छाच आहेत. बघितलंस वीणा, आईने किती पटकन समजून घेतलं. तू उगाच टेन्शन घेत होतीस. संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, या तुझ्या निर्णयाचा स्वीकार आम्ही फक्त वीणाकडे बघून केलेला आहे. चला तर मग निघूया. चल. चला कुठे? अरे कुठे म्हणजे तुझ्या नव्या घरी. आम्ही सगळेच येतोय. तुम्ही सुद्धा? अरे संतोष, इतकं घाबरू नकोस. तुझ्या घरी राहायला नाही येत होत रे आम्ही, फक्त गुढी उभारण्याकरता येतोय तुझ्या नवीन घरात. चालेल ना तुला? हो ना, खरंच म्हणजे या घरचं नशीब आहे की या घरात सून म्हणून तू आलीस. आपल्या आजीला खूप गर्व आहे ना, तिला राजकारणातली सगळी माणसं ओळखतात, पण आपल्याच घरच्या सोन्यासारख्या सोन्याची पारख ती कधीच करू नाही शकली. जाऊ दे ना सिद्धिराज, हे सगळं बोलायची वेळ नाहीये. आणि तुम्हाला माहितीये का,
बांगड्या भरायच्या कार्यक्रमापासून आजी खरंच माझ्याशी खूप चांगल्या वागतायत. मग त्या जर का आपल्याशी चांगलं वागतायत तर आपणही झालं गेलं सगळं विसरून जाऊयात ना. आपणही नीट वागूयात आता. आणि हे बघा, आत्ता त्यांना खरंच खूप त्रास होतोय, खूप दुखतंय त्यांना. अशा वेळी त्यांच्याबद्दल मनात कटुता नको ठेवायला आपण. आणि चुका सगळ्यांकडनंच होतात ना हो. मग जाऊ दे, आपण मोठ्या मनानं माफ करून टाकायचं, झालं गेलं विसरून जायचं. अशी कशी आहेस का तू भावना? सिद्धिराज, आजी आपल्या आहेत ना, मग त्यांच्याबद्दल माझ्या मनात खरंच कुठलीच अडी नाहीये. पण तुम्हाला काही झालेलं मला नाही चालणार. तुम्ही लवकरात लवकर शोधून काढा की हे सगळं कोणी केलंय. त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. भावना तू नको काळजी करूस. मी लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधेन. सिद्धिराज, पण परत जर का तुमच्यावर हल्ला झाला ना तर? भावना, असं काही होणार नाही. तुझ्यासारखी जोडीदार माझ्या साथीला असेल तर माझ्या केसाला धक्का सुद्धा नाही लागणार. आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे सारते, घर सारे सुखी नाहते. ही कूस मायची वडिलांच्या छायची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. काय झालं?